महाराज, महादरवाजाच्या जवळून जाणारी ही जी तटबंदी आहे, धावत जाणारी तटबंदी आहे, त्याच्यावर ही एक म्हणजे उत्कृष्ट अशी तोफ दिसते. याबद्दल काय माहिती देऊ शकताल का? छत्रपती श्री शिवाजी महाराज हे एक जागतिक दर्जाचे प्रेरणास्त्रोत आहे. दुसरी गोष्ट, आपलं सार्वभौम हिंदवी स्वराज्य निर्माण करताना महाराजांनी इथे आपला राज्याभिषेक घडून आणला. याच रायगडावर किंवा सोन्याची तांब्याची नाणी पाडली आणि ती सर्व फ्रेंच, इंग्रज, डच, पोर्तुगीज, कुतुबशाही, आदिलशाही, मोगलशाही यांच्याकडे ती स्वीकारली जाणं म्हणजे हिंदवी स्वराज्याचं सार्वभौमत्व. मग या एवढ्या सार्वभौमत्वाचा राजा या सर्व लोकांसोबत व्यापार केल्याशिवाय कसा राहील? तर महाराजांनी ज्यांच्याकडे उच्च तंत्रज्ञ आहे, जसं आता इंग्रजांचे आहे किंवा फ्रान्सिसीकडून आपण दारुगोळा घ्यायचो, बारूद घ्यायचो. इंग्रजांकडून आपण तोफा घेतल्या. इथे इंग्रजांचे एक सिम्बॉल दिसतोय आपल्याला, एक क्राऊनचा. एक कसला सिम्बॉल? हे क्राऊन आहे, म्हणजे त्यांचं ब्रँड आहे ते. ओके. तर त्यांनी तसंच ठेवलं महाराजांनी ते त्याच्यावर. ते त्यांच्याकडून आपण काही तोफा घेतल्या, फ्रान्सिसी लोकांकडून आपण दारुगोळा घेतला, डचांकडून अजून आपण काही घेतलं. तर अशा प्रकारचा हा व्यापार चालायचा. महाराजांनी अनेक महाराजांचे व्यापार आहे. कपड्यापासून अनेक गोष्टीचा व्यापार चालायचा. संभाजी राजांच्या कालीन तर समुद्रातून मद्रासच्या जवळून पोर्टोनेवा इथून कपड्याची जहाज जायची हिंदवी स्वराज्याची मलास्कापर्यंत. किंवा इंग्रजांनीच उल्लेख केलेला आहे की महाराजांचे जवळजवळ 8-9 बंदरातून बसरा, मक्का या ठिकाणी, इराण या ठिकाणी व्यापारानिमित्त नित्य 3-4 गलबते बाहेर पडतात. म्हणजे आता विचार करा, 3-4 गलबते नित्य जर पडत असेल तर महिनाभरात म्हणजे जवळजवळ 1200 मोठ्या जहाजाचा तर बेडाच होता. मग गलबते आहे, गॅली आहे, गुराबा आहे, पगार आहे, मचवा आहे, मंजा आहे, फतेमार आहे, बेतेले आहे किंवा संगमवेरी सारख्या होड्या. किती मोठा आरमार महाराजांनी निर्माण केला. तर महाराजांची ही विदेश नीती आहे आणि हे सर्वांकडून घेणं, आपल्याकडून देणं, आणि हे हिंदवी स्वराज्याचं सार्वभौमत्व आहे. जय शिवराय.